खेळत असताना दोरीचा गळफास लागून एका 13 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। मृत मुलाचे वडील शाहीन रफिक शाह यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगा हा आपल्या आजी आजोबांसोबत राहत होता, तर त्याचे आई वडील शेजारीच दुसऱ्या घरात राहतात। गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा मुलगा घरात खेळत होता। त्यावेळी त्याचे आजोबा स्वयंपाकघरात काही कामात व्यस्त होते। मुलगा खेळायला गेलाय असे आजोबांना वाटले, मात्र जेव्हा ते स्वयंपाकघरातून बाहेर आले तेव्हा त्यांना आपला नातू पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांच्या कठड्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला। आजोबांनी तत्काळ आरडाओरड करत त्याला खाली उतरवले आणि उपचारासाठी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। प्राथमिक तपासात आणि कुटुंबियांच्या सांगण्यानुसार खेळता खेळता हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे, मात्र पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल। या अहवालाच्या आधारे पोलीस पुढील तपासाची दिशा ठरवणार आहेत। या घटनेमुळे शाह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 10:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला मेयोवरून खबर मिळाली, एका 13 वर्षाचा मुलगा आहे, मायनर मुलगा, त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे आणि ते त्याला खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागून झाल्याबाबतची माहिती त्याच्या वडील शाहीन रफिक शाह कालुशा मदीच्या मागे आजबशाह चौक याने दिल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रथमतः आम्ही जाऊ ते जे मयताची बॉडी तपासली, त्यामध्ये कुठल्याही इतर कोणत्या एक्सटर्नल कुठल्याही प्रकारच्या काही दिसून आले, इंजरीज वगैरे दिसून आले नाही। त्याच्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही त्याची तपासणी केली असं तिथे ओढणी होती, त्या ठिकाणी ओढणी कशी बांधली गेलेली होती किंवा काय, त्या सगळ्या तपासणी करून त्या घटनास्थळ पंचनामा केलेला आहे। घरच्यांच्या म्हणण्यानुसार तो मुलगा जो आहे 13 वर्षाचा आहे आणि तो आई वडील बाजूच्या घरामध्ये राहतात आणि तो त्याच्या आजी आजोबासोबत राहत असतो। चिटकूनच घर आहेत, लांब नाही आहेत, तर तो तिथे झोपत असतो आणि सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या आजोबा किचनमध्ये होते आणि हा बाहेर खेळायला गेला असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही। नंतर ज्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांना त्या शिडीला वरती जाण्याच्या पहिल्या माळ्यावर जाण्याच्या शिडीला तो लटकल्याचं दिसून आला। त्याप्रमाणे त्यांनी काढून त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये जमा केलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। सदर मुलाच्या सध्या तरी कुठल्या संशयाचा प्रकार दिसून येत नाहीये, तरी पण पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी मुलाचं वय लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केलेल्या आहेत। त्याची नख वगैरे सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत। त्याची तपासणी होऊन त्याच्यामध्ये काही इतर काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर पुढील तपास करणार आहोत।